श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आज 1 जानेवारी 2024 आणि आजपासूनच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष हे तुम्हा सर्वांना आनंदाचं, आरोग्याचं आणि भरभरत जावो हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर पहा, नवीन वर्षाचा पहिला दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. कारण नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे एक नवीन आशा असते, एक नवीन उमेद असते, काहीतरी आपण नवीन संकल्प करत असतो. या दिवशी आपण देवाला जात असतो, देवांचे नामस्मरण करत असतो, नवीन कपडे घालत असतो, चांगल्या गोष्टींचे संकल्प करत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या नवीन वर्षामध्ये आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल, परंतु संध्याकाळी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. आपल्या घरात सकाळ संध्याकाळ आपण दिवा लावत असतो, कारण दिवा लावणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी आपण घरात या ठिकाणी दिवा लावल्यास घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते, सुखसमृद्धी येते. या उपायामुळे देवी लक्ष्मीची विशेष कृपा ही प्राप्ती होते, तसेच घरात भरभराटी देखील होते. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा हा अंधार दूर करतो आणि जीवनात सुख शांती आणत असतो. आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण हा दिवा जर लावला तर आपल्या जीवनातील सर्व अंधार हा दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतात. तर हा दिवा लावल्याने या दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात काही ठिकाणी दिवा लावल्यास सर्व आर्थिक अडचणी दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा. हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल. वर्षभर शुभफळ प्राप्त होईल. पुढील 7 पिढ्या धनधान्य, संपत्ती, पैसा हा कधीच कमी पडणार नाही. तर हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. या दिवशी जर संध्याकाळी तुम्ही या ठिकाणी जर हा दिवा लावला, तर वर्षभर तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात अंधार जो आहे तर तो राहणार नाही. तुम्हाला प्रत्येक कामात यश येईल. तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना या देखील पूर्ण होतील. तर हा दिवा तुम्हाला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत ही जी वेळ आहे, तर या वेळेमध्ये हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आणि हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतर नंतरून कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला चालूच ठेवायचा आहे. तेवढं तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे. तर आता हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे आणि कसा लावायचा आहे तर ते आपण पाहूया. तर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे. जो दिवा तुम्ही नेहमी तुमच्या देवघरामध्ये लावता तोच दिवा तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. तर एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये आपल्याला लाल पिवळी वात जी आहे तर ती लावायची आहे. तुमच्याकडे जर ती मौली धागा असेल किंवा कलव्याचा धागा असेल ना, तर त्याची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. जर तुमच्याकडे मौनी धागा नसेल तर तुम्ही दुहेरी कापसाची वात करा. त्याला थोडंसं हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करा. तर ती वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप त्या दिव्यामध्ये घालायचं आहे. तूप नसेल तर तेलही तुम्ही घालू शकता. यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं केसर जे आहे ना, तर ते टाकायचं आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवांसमोर लावायचा आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे. स्वामींचे नामस्मरण करायचं आहे. तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचं आहे. आणि या नवीन वर्षामध्ये तुमची भरभरून प्रगती होऊ दे. कोणताही संकट, अडचणी येऊ देऊ नको. अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार केसर टाकून जर दिवा आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात लावला, तर वर्षभर आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते. म्हणूनच एक दिवा तुम्हाला नक्की आज संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. त्याचबरोबर बघा,
तुळशीच्या रोपाला देवी लक्ष्मीचे रूप मानलं जातं. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील नकारात्मकता ऊर्जा ही नष्ट होते असे मानले जाते, की हा दिवा जर आपण लावला तर घरात धनसंपत्ती जी आहे तर ती येत असते. धनसंपत्ती संबंधी काही दोष असतील तर ते देखील आपले दूर होतात. कुटुंबाचे आरोग्य हे देखील उत्तम राहते आणि घरात पैसा येण्याचे सर्व मार्गही मोकळे होतात. म्हणून तुम्हाला आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुळशीपाशी सुद्धा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला तुमच्या घराबाहेर सुद्धा दिवा लावायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा खूप जास्त वाढत असतो. असं केल्याने देवी लक्ष्मीचे घरात आगमन देखील होते. आर्थिक स्थिरता जी आहे तर ती सुद्धा आपल्या घरामध्ये टिकून राहते. म्हणजे प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तसेच दिवा लावताना जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची डावी आणि उजवी साईड असणार आहे, तर त्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला 2 दिवे जे आहेत तर ते लावायचे आहे. दिवे लावताना तिथली जागा सर्वप्रथम स्वच्छ करून घ्या. चप्पल बूट पडलेलं आहे आणि तिथेच हे दिवे लावले, तर असं करू नका. तर त्याचं कोणतेही शुभफळ तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून चप्पल व्यवस्थित साईडला ठेवा. तिथे व्यवस्थित झाडून पुसून काढा. तिथे हे 2 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे वर्ष जे आहे तर ते चांगलं जाईल. वर्षभर तुमच्या घरात भरभराटी होईल. हे दिवे देखील तुम्ही तुपाचे किंवा तेलाचे लावू शकता. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. कारण स्वयंपाकघर हे अग्नितत्व मानलं जातं. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वयंपाकघरात दिवा लावल्याने अन्न, समृद्धी आणि कौटुंबिक सुख वाढते. वास्तुशास्त्रानुसार यामुळे खर्चावर नियंत्रित देखील राहते. घरात बरकत सुद्धा येते. परंतु हा दिवा ला लावताना तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे. गॅसजवळ तुम्ही हा दिवा ठेवू नका. गॅसपासून थोड्याशा लांब अंतरावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्याचबरोबर आज दक्षिण-पूर्व दिशेला लावण्याचा सुद्धा खूप जास्त फायदा आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण-पूर्व दिशा ही अग्नितत्वाशी संबंधित आहे. या दिशेला दिवा लावल्याने वास्तुदोष हा कमी होतो. करिअर, व्यवसायामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात. आर्थिक अडचणी असलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप विशेष मानला जातो. त्यामुळे तुमची जी काही पूर्व-पश्चिम दिशा आहे, तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो नक्की लावायचा आहे. तसंच हा दिवा लावल्याने सर्व देवी-देवतांची विशेष कृपा देखील तुमच्यावर होते. ग्रहदोष देखील शांत होतात. त्यामुळे तुम्ही असे जे दिवे आहेत ना, तर ते आपल्या घरामध्ये आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आवर्जून लावायचे आहे. तसेच आज तुम्हाला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना पिवळी फुलं, तुळशीपत्र हे देखील अर्पण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा किमान 11 वेळा तरी जप करा. कारण की हा मंत्र इतका प्रभावी आहे बघा. जेव्हा तुम्ही एखाद्या संकटात असेल, तेव्हा तुम्ही फक्त या मंत्राचा जप करा. संकट जे आहे ना, ते आपोआप दूर होतो. त्या संकटातून आपल्याला मार्ग मिळतो. हा मंत्र खूप प्रभावी आहे. आणि आज नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या वारापासून होत आहे. गुरुवार आहे. अतिशय चांगले दिवस आहे. त्यामुळे तुम्ही आज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जेवढा जास्तीत जास्त जप तुम्हाला करायचा आहे. तसेच आज जर तुमच्या घराजवळ महादेवाचं मंदिर असेल, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दिवा जो आहे तर तो लावू शकता. हा दिवा तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जाऊन लावला तरीही चालेल. असं केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो. कुंडलीतील गुरुग्रहांची स्थिती मजबूत होते. तसेच आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आणि ती येणाऱ्या सर्व संकटांना दूर ठेवते. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर आज एखाद्या जवळ महादेवाचं मंदिर असेल, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नक्की दिवा लावा. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तुम्हाला मी दिवे सांगितले आहे, तर त्या ठिकाणी आज तुम्हाला दिवे लावायचेच आहे. बघा, आपण इतर दिवशी अनेक दिवे लावतो, परंतु नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी असे दिवे लावले, तर याचं फळ आपल्याला मिळणार आहे. याचं फळ आपल्याला पूर्ण वर्षभर मिळत असतं. त्याचा परिणाम हा आपल्याला वर्षभर मिळत असतो. त्यामुळे तुम्हाला जे उपाय आहेत, ते नक्की करायचे आहेत. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी ज्या आहेत, तर त्या खूप परिणाम करत असतात. आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन पुढल्या व्हिडिओतर्फे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.